संपूर्ण आशिया खंडात नावाजलेल्या रयत शिक्षण संस्थेचे पंडित नेहरू विद्यालय कोल्हापूर येथे महिला सबलीकरण कराटे प्रशिक्षण उत्साहात संपन्न. सांगली जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या प्रेरणेतून मार्गदर्शनातून महिला सबलीकरण करण्यासाठी सांगली जिल्ह्यामधील 500 पेक्षा जास्त मुलींची संख्या असणाऱ्या 50 शाखेमध्ये प्रत्येक शनिवारी सकाळी 8 ते 9 या वेळेमध्ये विद्यार्थिनींना कराटे प्रशिक्षण दिले जाते. आणि त्याचाच एक भाग म्हणून आज शनिवार दिनांक 31/1/2026 रोजी सकाळी 8 ते 9 या वेळेमध्ये निरीक्षक म्हणून सांगली जिल्हा माध्यमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी राजेसाहेब लोंढे, माध्यमिक शिक्षण विभागाचे अधीक्षक नारायण माळी, पंचायत समिती मिरजचे गटविकास अधिकारी ज्ञानदेव मडके यांच्या उपस्थितीत पंडित नेहरू विद्यालय कोल्हापूर येथे कराटे प्रशिक्षणाचे निरीक्षण करण्यात आले. आणि यावेळी या वर्गाचे प्रशिक्षक सौ नीता मोरे आणि कुमारी दीक्षा मोरे यांनी सदर वर्गास कराटे प्रशिक्षण दिले. सदर प्रशिक्षणावेळी या विद्यालयाचे मुख्याध्यापक सुकुमार पाटील, उपमुख्याध्यापक सुरेश गंगाधर तसेच शाळा स्तर कराटे प्रशिक्षण विभाग प्रमुख सौ आरती धेंडे तसेच विद्यालयातील इतर सर्व सहकारी यांच्या उपस्थितीमध्ये हे प्रशिक्षण पार पडले. प्रशिक्षणानंतर शिक्षणाधिकारी राजेसाहेब लोंढे यांनी विद्यार्थिनींशी सुसंवाद साधला. यावेळी विद्यालयातील विद्यार्थिनींनी आपले अनुभव व्यक्त केले. तसेच क्रीडा क्षेत्रात प्रावीण्य मिळवलेल्या विद्यार्थिनींचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. शिक्षण अधिकारी यांनी शाळेतील विविध नाविन्यपूर्ण उपक्रमांची पाहणी करून विद्यालयाची यशस्वी वाटचाल आणि विविध नाविन्यपूर्ण उपक्रमांची प्रशंसा केली. अशा प्रकारे महिला सबलीकरण कराटे प्रशिक्षण कार्यक्रम मोठ्या उत्साही वातावरणात संपन्न झाला. ब्युरो रिपोर्ट SPN मराठी सांगली.